कर्जमाफी आम्ही करणार करणार आणि करणार म्हणजे करणार. तुम्ही तुमच्या समोरच करणार. रोजगार निर्माण होणार आहे, ही वस्तुस्थिती मी सांगतोय. हे आकडे जे आहेत ते मी लिहून ठेवा पाहिजे तर. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेचं महाज्योती मुख्यालय जे आहे नागपूर येथे स्थलांतरित केलं जात आहे. विदर्भातील तरुणांना विविध कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी 100 एकर जागेवर स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीची स्थापना होती आहे. मी मगाशी सांगितलं की 2022 मध्ये टाटा ग्रुपशी आपण करार केलेला आहे आणि तिथं देखील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि तरुणांना संधी मिळते. यंदा राज्याच्या अनेक भागामध्ये सभापती महोदय अतिवृष्टी झालेली आहे. आपल्या शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली आहे, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतकरी केवळ आपला बळीराजा नाही तर अन्नदाता आहे. शेतीचं नुकसान झालं आहे, जमिनी खरडून गेल्यात, घरं पडलेली आहेत, जनावरं वाहून गेलेली आहेत, जीवितहानी झालेली आहे. अशा अनेक माध्यमातून शेतीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सगळ्या अर्थव्यवस्थेलाच अगदी फटका बसला आहे. त्यामुळे महायुती सरकार हे कायम शेतकऱ्यांच्या बरोबर होतं आणि बरोबर राहील. सतेज पाटीलांनी मला वाटतं आणखी कोणीतरी विचारलं होतं की शेतकऱ्यांना जे मदत मिळाली नाही, पण आपल्याला मी सांगू इच्छितो, मी आकडे आपल्याला देतो. विदर्भातील अमरावती विभाग या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या 21,94,865. त्यांना रक्कम मिळालेली आहे 3,702,73,00,000. नागपूर विभागामध्ये मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे 4,54,588. रक्कम दिलेली आहे 770,29,00,000. छत्रपती संभाजीनगर विभाग मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या 45,71,082. रक्कम वाटप केलेली आहे 6,743,71,00,000. उत्तर महाराष्ट्र नाशिक विभाग मदत देण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या 13,27,694. त्यांना मदत दिली आहे 2,158,68,00,000. पुणे विभाग 8,57,914 शेतकरी. रक्कम 1,586,27,00,000. कोकण विभागामध्ये शेतकऱ्यांची संख्या 89,414. रक्कम 45,96,00,000. असं जवळपास सभापती महोदय 15,000 कोटी रुपयांचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे. तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आणि म्हणून त्याचबरोबर हे आणखी जे काही जेव्हा जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा आम्ही नियम बदलले, अटी शर्ती बदलल्या, NDRFचे नियम बदलले, 2 हेक्टरचं 3 हेक्टर केलं. सततच्या पावसामुळे होणारं नुकसान पैसे दिले. आम्ही कधी असं हे बघितलं नाही की शेतकऱ्याचं जेवढं मोठं नुकसान तेवढं त्याला मोठी मदत सरकारने, महायुती सरकारने केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण काही लोक बोलत असतात काही मिळालं नाही, काही मिळालं नाही, काही मिळालं नाही. ही आकडेवारी आहे आणि आकडेवारी दिलेली आहे ती आपण तपासून घेऊ शकता. आणि म्हणून याबरोबर काही लोकांनी कर्जमाफीचा विषय पण काढला. कर्जमाफीचा शब्द आम्ही दिलेला आहे महायुतीने आणि जाहीरनाम्यात दिलेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो. सगळं होतं ना बरोबर. तुम्ही म्हणाले होते लाडकी बहीण योजना पण होणार नाही, झाली ना? झाली की नाही? त्याला अरे इथले लोक कोर्टात गेले होते हे बंद पाडा बनून. गेले होते, जाऊ दे आता बोलत नाही मी. गेले होते बंद पाडायला, कोर्टाने त्यांना दिली चपराक लावून आणि पळवलं त्यांना. तर आणि गेलेले हरले. म्हणून आम्ही जे बोलतो ते करतो. जे बोलतो कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. कर्ज माफी आम्ही करणार आणि करणार म्हणजे करणार. तुम्ही तुमच्या समोरच करणार आणि त्यामुळे चिंता करू नका. सतेज पाटील, सचिन अहिर या सदस्यांनी देखील शेतकऱ्यांच्या मदतीबरोबर तुम्ही
ठीक आहे, आपल्याला तर शेतकऱ्यांच्या बाजू बोललंच पाहिजे. त्याशिवाय शेवटी आपण सगळेजण विरोधी पक्ष काय, सत्ताधारी पक्ष काय, हे आपण शेवटी सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी हे अधिवेशन असतं. आणि म्हणून या अतिवृष्टीचा फटका जेवढा मी आता मगाशी दाखवलं तुम्हाला, 15,000 कोटीचा निधी दिलेला आहे. उरलेल्या शेतकऱ्यांना देखील ही मदत जाते आहे आणि एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, हा देखील आमचा शब्द आहे आणि आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की शेतकरी संकटात आहे, यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या मागं उभं राहायला पाहिजे. इथं राजकारण करता कामा नये. काही लोक गेले, कुठे कुठे जाऊन आले तिकडे आणि परत आले, पण आम्ही गेलो जिकडे तिकडे सरकारची मदतही गेली, त्यांना त्यांचं जीवनावश्यक वस्तूही गेल्या. आम्ही त्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही म्हणालो होतो भाई, आणि पाळलं आम्ही ते. त्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही. आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांचा दसरा साजरा केला, त्यांच्या घराला तोरणं बांधली. त्याच्यावर ऑब्जेक्शन, अरे त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं. अरे मग तुम्ही लोकांनी साधा बिस्किटचा पुडा तरी न्यायचा होता, तो पण नाही नेला. आणि लोकांना बघा, इथं सभापती महोदय, स्थिर सरकार पाहिजे होतं आणि म्हणूनच महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही जी सरकार, आमची जबाबदारी वाढलेली आहे, त्यामुळे ज्या गतीने आम्ही 22 पासून काम करतोय ती गती अधिक वेगाने यापुढे देखील आम्ही त्याला कायम ठेवतोय. जो शब्द सत्तेत येण्यापूर्वी दिलेला आहे तो शब्द आम्ही पाळत संपूर्णपणे सगळे पाळणार. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही, आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही, एवढा आपण विश्वास ठेवा. आणि लाडक्या बहिणींचं म्हणाले आता बंद होणार, उद्या बंद होणार, पण लाडक्या बहिणींची ओवाळणी कधी बंद होणार नाही, कधी बंद होणार नाही. आणि ही योजना कधी बंद पडणार नाही. किती काही कोणी आरोप प्रत्यारोप दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी आणि त्यामुळे किती काही हे केलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. कोणी माईकाला आला तरी बंद नाही होणार. 2100 रुपये आम्ही बोललेलो आहे, ते देखील योग्य वेळी देणार, योग्य वेळी देणार भाई. अरे आम्ही जे बोलतो ते करणार, बोल द्या तो बोल द्या. आणि म्हणून योजना ह्या सुरू राहतील. खरं तर मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासूनच अनेक लोकांना त्रास झाला, पोटदुखी झाली, काय काय आजार झाले. कारण मी आपलं काम करतो, मी प्रामाणिक कामावर फोकस करणारा कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, आताही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. माझ्या डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाचा हवा नाही, जातच नाही. आणि त्यामुळे माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांचा दिवस सुरू होत नाही आणि काही लोकांचा दिवस संपत नाही. माझं नाव घेतल्याशिवाय शशांकजी आणि स्वप्नात मी सामान्य माणसाचा कॉमन मॅनचा चेहरा दिसताय, त्यांची इच्छा आहे. माझं म्हणणं आहे की आम्हाला बाहेर मगाशी सकाळी पत्रकाराने विचारलं 19 तारखेला काहीतरी बदल होणार, धमाका होणार आहे, त्यामध्ये परत हे मुख्यमंत्री होणार आहे असं सांगितलंय, ती गोष्ट खरी आहे का? सभापती महोदय, शशिकांतजी, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. आमचा अजेंडा काय सांगतो, ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय ना त्यांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या सोडवणे. त्यामुळे तुम्ही तुम्ही हितचिंतक आहात, आभारी आपला, परंतु आपल्याला सांगतो मी, आमचा अजेंडा जो आहे बघा, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार. आणि आपण पाहताय, मी मुख्यमंत्री व्हायच्या पूर्वी पण असाच होतो, मुख्यमंत्री झालो तरी असाच आहे, आताही असाच आहे. त्यामुळे माझ्यात बदल होणार नाही.
सर्वसामान्य माणूस हा आमचा केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून मी कॉमन मॅन लोक आता मला डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात. काय प्रॉब्लेम आहे का? चीफ मिनिस्टर म्हटलं किंवा डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हटलं का म्हणजे असं काय नवीन काय असतं का काय? त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती भाई कनेक्ट झालेली आहे, ती तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे कार्यकर्ता हा आपला जो आहे हा सर्वसामान्य माणूस आहे.